सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात नितेश राणेंचं जंगी स्वागत करण्यात आले। श्रीवर्धनच्या भरडखोलमध्ये रथातून मिरवणूक काढण्यात आली होती। कोळी वेशात तटकरे राणेंची रथातून मिरवणूक काढण्यात आली। भरडखोल येथील एका जेटीचं भूमिपूजन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले। मंत्री भरत गोगावले यांना देखील निमंत्रित करण्यात आलं होतं, मात्र गोगावले यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असली तरी नितेश राणे यांचं मात्र जंगी स्वागत करण्यात आलं। मच्छीमार बांधवांना मी विनंती करणार आहे की मी मत्स्य व्यवसाय खात्याचा मंत्री आहे। आपल्याला महिन्याभरामध्ये अगर खर्चाची आपण यादी काढली तर सर्वात जास्त खर्च आपल्याला डिझेलला जातो। मी 1 कोटीमध्ये माझ्या एक मच्छीमार सहकार्याशी बोलत होतो। 1 महिन्यामध्ये कमीतल्या कमी 4 ते 5 लाख तुम्ही एका बोटीवर डिझेलच्या वर घालवता, बरोबर आहे की नाही? मी आपल्याला विनंती करणार बाहेरच्या कुठल्याही प्रगत राज्यामध्ये देशामध्ये राज्य पुढे चाललेलं आहे। आज आपण डिझेल वर बोटी न वापरता आपण इलेक्ट्रिक वर जाऊ शकतो का? पुरंदर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। निरा येथील आठवडे बाजारातील व्यापाऱ्यांचं यात मोठं नुकसान झालं। नाशिक जिल्ह्यात मनमाड येवळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। मका पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पाहायला मिळाली। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर आता अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली असून शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे। भंडारा जिल्ह्यात आज सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। त्यामुळे सध्या धान आणि मका मिरची या पिकांची कापणी तोडणी जोमात सुरू असताना शेतकऱ्यांवर अवकाळीचं संकट ओढवताना दिसतंय। या पावसामुळे पीक धोक्यात खरं तर येण्याची शक्यता असली तरी अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। ऐन उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरात सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाली। या गारपीट आणि पावसामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून अनेकांचे घरावरील पत्रे देखील उडून गेलेत। तर पालखी महामार्गावरील अर्धवट राहिलेल्या रस्त्यावर झाड कोसळून काही काळ रस्ता देखील बंद झाला होता। गारपीट आणि वादळी वारे या पावसामुळे खरं तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून नुकसान भरपाईची मागणी आता शेतकरी करतात। सांगली जिल्ह्यात सायंकाळी अनेक भागात वादळी वारा आणि गारपिटीसह पाऊस झालाय। तासगाव तालुक्यातील वायफळेमध्ये गारपिटीसह पाऊस झालाय, तर जत तालुक्यातील उमराणी भागात वादळी वाऱ्यानं अनेक घरांवरील पत्रे उडून गेले। तर जिल्ह्यात 2 दिवसांपासून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्यानं नुकसानीच्या देखील घटना घडत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।